नमस्कार मित्रांनो, मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांनी आपले अर्ज हे भरलेले आहेत, तर अशा शेतकऱ्यांचे काही अर्ज हे महावितरणकडून रिजेक्ट करण्यात आलेले आहेत। तर प्रत्येक शेतकऱ्याचे जे काही रिजेक्ट होण्याचे जे काही कारण आहे हे वेगवेगळे असू शकते। तर यामध्ये काही जणांचे आधार कार्डमुळे फॉर्म रिजेक्ट करण्यात आलेला आहे, काहींचे सातबाऱ्यावर विहीर किंवा बोरची नोंद नसणे हे कारण असू शकते किंवा अन्य एखादे कारण असू शकते। तर मित्रांनो, हे जे काही रिजेक्ट झालेले अर्ज आहेत, तर आपण जेवढी काही भरणार रक्कम 3 HP 5 HP 7.5 HP साठी अर्जासाठी आपण केलेली असेल, तर ही जी काही भरणार रक्कम आहे ही भरणार रक्कम आपणास मिळणार आहे, परंतु यासाठी बऱ्याच दिवसांचा कालावधी, कमीत कमी 6 ते 7 महिन्यांचा कालावधी यामध्ये जाऊ शकतो। तर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचे अर्ज यामध्ये रिजेक्ट झालेले आहेत, तर अशा शेतकऱ्यांचे आपले जे काही स्टेटस आहे हे अशा पद्धतीने बदलत राहते। तर मित्रांनो, मी आलेलो आहे मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेची जी काही वेबसाईट आहे येथे आल्याच्यानंतर बेनिफिशरी सर्व्हिसेसमध्ये ॲप्लिकेशन करंट स्टेटस यामध्ये जो काही लाभार्थी क्रमांक आहे, लाभार्थी क्रमांक टाकून येथे मी सर्च करतो। तर मित्रांनो, येथे पाहू शकतात की ॲप्लिकेशन डेट आहे 24 सप्टेंबर 2024 आणि A1 फॉर्म रिजेक्टेड। तर याचे रिझन असे आहे की इम्प्रॉपर आधार कार्डच्या त्रुटीमुळे कोणत्या ना कोणत्या हा जो काही अर्ज आहे हा रिजेक्ट करण्यात आलेला आहे। त्यानंतर मित्रांनो, आज या ॲप्लिकेशनचे स्टेटस हे चेक केले तर करंट स्टेटसमध्ये आपण पाहू शकतात की आता येथे फायनल रिजेक्शन अँड एलिजिबल फॉर रिफंड अशा प्रकारची माहिती दाखवली जात आहे। म्हणजेच याचा मराठीमध्ये असा अर्थ होतो मित्रांनो, अंतिम नकार आणि परताव्यासाठी पात्र। म्हणजेच या लाभार्थीने जो काही आपला लाभार्थी हिस्सा भरलेला आहे, हा लाभार्थी हिस्सा त्याला परत मिळण्यासाठी तो पात्र आहे। तर या करंट स्टेटसच्या नंतर काही दिवसानंतर मित्रांनो, अशा प्रकारचे स्टेटस आपणास यामध्ये दाखवले जाईल। तर मित्रांनो, हे जे काही स्टेटस आहे हे दुसऱ्या शेतकऱ्याचे आहे आणि येथे करंट स्टेटसमध्ये आपण पाहू शकतात की रिफंड प्रोसेस कंप्लीटेड अँड अमाऊंट ट्रान्सफर टू बी बेनिफिशरी। तर येथे खाली चेंज मोबाईल नंबर, तर मोबाईल नंबर यांना बदलण्याची आवश्यकता नाही। इम्प्रॉपर 7/12 ऑनरशिप डॉक्युमेंट या कारणामुळे हा अर्ज रिजेक्ट झालेला आहे। आणि करंट स्टेटसमध्ये याचा जर मराठीमध्ये अर्थ जर मित्रांनो आपण पाहिला तर परतावा प्रक्रिया पूर्ण झाली आणि रक्कम लाभार्थीला हस्तांतरित केली। म्हणजेच ही जी काही रक्कम आहे या शेतकऱ्यांनी भरलेली 3 HP साठी, ही रक्कम या शेतकऱ्याच्या बँक अकाउंटमध्ये ही क्रेडिट झालेली आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो, हे जे काही रिजेक्ट झालेले अर्ज आहे यांचे स्टेटस हे अशा पद्धतीने बदलत राहतात आणि ज्यावेळेस अर्जाच्या सद्यस्थितीमध्ये अशा प्रकारे माहिती दाखवली जाईल, त्या लाभार्थ्याला ही जी काही रक्कम आहे ही रक्कम त्याच्या बँक खात्यामध्ये वर्ग होणार आहे महावितरणकडून। तर मित्रांनो, यामध्ये जे काही रिजेक्ट झालेले अर्ज आहे, तर ही जी काही रक्कम आपल्या बँक खात्यामध्ये येण्यासाठी भरपूर असा कालावधी यामध्ये जातो। यामध्ये कमीत कमी 7 ते 8 महिने सुद्धा जाऊ शकतात किंवा त्याच्यापेक्षाही जास्त दिवस यामध्ये लागू शकतात। तर मित्रांनो, भेटूया अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।